नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. नानांनी देवघर हे ऋषिकेश आणि जानकी या दोघांकडे पाठवलेलं आहे आणि नानांनी आवर्जून सांगितलेलं आहे की हे देवघर मी ऋषिकेशच्या नावावर करत आहे आणि हे देवघर ऋषिकेशला द्या, कारण त्या मृत्यूपत्राप्रमाणे ते देवघर जर ऋषिकेशच्या नावावर असेल तर ते देवघर ऋषिकेश आणि जानकी या दोघांकडे पोहोचलं पाहिजे असं नानांचं म्हणणं असतं. आणि मग सौमित्र हा ते देवघर घेऊन ऋषिकेश आणि जानकी यांच्याकडे आलेला असतो. जेव्हा सौमित्र ऋषिकेश आणि जानकी यांच्याकडे तो देवघर घेऊन येतो तेव्हा सांगतो की हे देवघर नानांनी दिलेलं आहे. तेव्हा जानकी म्हणते की अहो तुम्ही असं नका म्हणू, तो नानांचा आशीर्वाद आहे ना आपल्यासाठी, मग त्यामुळे हे देवघर इथेच राहील, आपण त्याच्यामध्ये आपले देव बसूया असं जानकीने सांगितलेलं असतं. खरं तर ऋषिकेशला या गोष्टीचा राग आलेला असतो, म्हणून ऋषिकेशचं म्हणणं असतं की नाही, काहीही झालं तरी हे देवघर आपण घ्यायचं नाही. पण जानकी मात्र म्हणते की तुम्हाला माझं हे ऐकावंच लागेल. आणि जानकीच्या हट्टापुढे ऋषिकेशचं काही चालत नाही आणि नानांचा आशीर्वाद म्हणून ते देवघर आपण घेऊया असं जानकीने स्पष्टपणे सांगितल्यानंतर आता ते देवघर तिथं ठेवलं जातं. आणि सौमित्र म्हणतो की दादा काळजी करू नको, आता मी आणि अवंतिका आम्ही दोघंजण मिळून त्या ऐश्वर्याची पक्की वाट लावायचं ठरवलेलं आहे आणि त्यासाठी मला तुमच्या दोघांचीही साथ हवी आहे असं तो बोलत असतो. आणि आता सौमित्र अवंतिका इकडे ऋषिकेश आणि जानकीचा निरोप घेतात आणि ते जायला निघतात. खरं तर सौमित्र आणि अवंतिका या दोघांनीही ठरवलेलं असतं की काही झालं तरी त्या ऐश्वर्याला चांगली जन्माची अद्दल घडवायची आहे, कारण तिनं आजपर्यंत जी सगळी कारस्थानं केलेली आहेत त्या कारस्थानामुळेच एवढा सगळा गोंधळ झालेला आहे, एवढा सगळा त्रास जानकी आणि ऋषिकेशला भोगावा लागला आहे हे सौमित्रनेही ठरवलेलं असतं. पण आता आणखी एक गोष्ट घडणार आहे, ती म्हणजे सौमित्रचा इकडे ऋषिकेश आणि जानकी नक्की असं काय करणार आहे ज्यामुळे ऐश्वर्यावरती रडायची वेळ येणार आहे, ऐश्वर्याला कळायचं बंद झालेलं असणार आहे आणि ऐश्वर्याची वाट लागणार आहे. तिला कळायच्या आधी हे सगळं जानकी आणि ऋषिकेश कशा पद्धतीने मिळवणार आहेत ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आता इकडे जानकी म्हणते ठीक आहे, आता नानांनी एवढं सांगितलेलं आहे ना, मग काहीही झालं तरी आता हे देवघर आपलं आहे. आणि इकडे ऐश्वर्याला आणि आजीचं बोलणं चालू असतं. आजी म्हणत असते की तू अशी बसून राह इथं निवांत आणि तो सौमित्र घरातली एक एक गोष्ट तिथं नेऊन देईल आणि तू बसून राह फक्त, तो जानकी आणि ऋषिकेशचा संसार पुन्हा रुळावर आणेल आणि तू बघत बस, हे सगळं चालू असतं. आणि तेव्हा मात्र इकडे ऐश्वर्या म्हणत असती शक्यच नाही, त्यांनी जरी नवीन घर घेतलं असेल, तिथं संसार चालू केलेला असला तरीही माझ्याकडे अशा काही गोष्टी आहेत की ज्यामुळं ते शक्यच नाही. लवकरच त्यांचं ते घर आता मी ताब्यात घेणार आहे आणि त्यांना त्या घरातूनही हाकलून देणार आहे. हा सगळा प्लॅन ऐश्वर्याने केलेला असतो. आजी जेव्हा हे सगळं ऐकते तेव्हा आजीला सुद्धा धक्का बसतो. आजी म्हणते काय खरंच गुंडे, तुझं डोकं मात्र ना जबरदस्त चालतंय असं आजी बोलत असते. आणि इकडे ऐश्वर्याने आता जो ब्रोकर असतो, ज्या ब्रोकरकडून ऋषिकेशने ते घर घेतलेलं असतं, तो ब्रोकर त्याला सयाजीरावच्या लोकांनी धमकी दिलेली असते आणि सांगितलेलं असतं त्या ऋषिकेश रणदिवेला जे घर दिलेलं आहे त्या घरातून आत्ताच्या आत्ता त्यांना बाहेर काढायचं आहे हे सगळं सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे ऋषिकेश आणि जानकीला घराच्या बाहेर काढायला सांगितलेलं आहे. हे सगळं चालू असतं, परंतु त्याहीपेक्षा अनेक गोष्टी अशा तिथं घडत असतात. इकडे ऋषिकेश आणि जानकी यांचा दिवाळी सण खूप आनंदात होतो आणि तो जो ब्रोकर आहे तो तिथे येतो आणि सांगतो की हे घर तुम्हाला सोडावं लागेल. ऋषिकेश म्हणतो कसं शक्य आहे, मी तुम्हाला डिपॉझिट दिलेलं आहे, त्याचबरोबर ॲडव्हान्स भाडं दिलेलं आहे, तुम्ही जेवढं मागितलेलं आहे तेवढं दिलेलं आहे, आम्ही इथं राहायला लागलेलो आहे, घर इतकं घाण होतं तेव्हा तुम्ही आम्हाला साफसफाई करून दिली नाही आणि आता तुम्ही आम्हाला या घरातून बाहेर जायला सांगत आहे, कसं शक्य आहे. तेव्हा तो सांगू लागतो की हे बघा तुमचं डिपॉझिट आणि तुमचं भाडं हे सगळं मी तुम्हाला परत देत आहे, परंतु एक अशी गोष्ट आहे जी मी तुम्हाला आज सांगणार आहे, ती म्हणजे काहीही झालं तरी तुम्हाला हे घर सोडावंच लागणार आहे, मी तुमच्यासाठी काहीही मदत करू शकत नाही. तेव्हा ऋषिकेशला खूप राग आलेला असतो. ऋषिकेश म्हणतो की तुम्ही असं कसं वागू शकता. तेव्हा मात्र इकडे
इकडे ऋषिकेशला जानकी समजवते, ठीक आहे, त्यांचं असं म्हणणं आहे ना, त्यांच्या जो कोणी मालक आहे त्याला हे घर आपल्याला द्यायचं नाही, ठीक आहे, त्यांना नाही द्यायचं ना, नाही देऊ दे, नका विचार करू तुम्ही, असं सगळं बोलणं चालू असतं. आणि तेव्हा मात्र जानकी ऋषिकेशला समजवते, ती म्हणते की मला इकडे गुलाबनी सांगितलेलं होतं, गुलाबदादांनी, की एक आहे खोली, तिथं आपण शिफ्ट होऊया, मी बघून येते. तेव्हा मात्र ऋषिकेश म्हणतो, बघायला जायची वगैरे काहीही गरज नाही, आपण सगळेजण एकत्र असू आणि आपल्याला तिथं जाऊन डायरेक्ट राहावंच लागणार आहे. ऋषिकेशला मात्र वाईट वाटत असतं, हे सगळं जे काही घडत असतं त्याला खूपच वाईट वाटत असतं. आपल्यामुळे जानकीला आणि त्याचबरोबर या आपल्यामुळे जानकीला आणि ओवीला या त्रासात राहावं लागत आहे, हे सगळं त्यांना वाटत असतं. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की आता जानकी आणि ऋषिकेश सामानाची भराभर करायला घेतात. तेव्हा जानकी ऋषिकेशला सांगू लागते की अहो, मला हिम्मत काकांचा फोन आलेला, ते आपल्याला भेटायला येणार आहेत, त्यांना काहीतरी आपल्याशी बोलायचं आहे. हे ऐकल्यानंतर ऋषिकेश म्हणतो, मला ना त्यांना भेटायला नको वाटतंय, कारण मी त्यांच्या नजरेला नजर नाही देऊ शकणार, कारण बघितलं ना हे सगळं काय झालेलं आहे. तेव्हा ऋषिकेशला जानकी समजू लागते की अहो, असं नका विचार करू, तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही ना उगीच असा विचार करताय. हिम्मत काका तेवढ्यात दारात येतात आणि म्हणतात की ऋषिकेश, मला ना कळतच नाहीये की तुला काय बोलू आता, कारण एवढं सगळं झालेलं आहे आणि त्यानंतर आता मी तुझ्या समोर आलेलो आहे. खरं तर मी आधीच यायला हवं होतं, तुला जेव्हा माझ्या मदतीची गरज होती तेव्हा मी तुझ्याकडे यायला पाहिजे होतं, तेव्हा मी आलेलो नाही, आता मी आलेलो आहे. आत्ताच्या हे सगळं घ्यायचं आणि तिकडे तुझ्या हक्काच्या आईच्या घरी यायचं आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नाही, मला ना कळतच नाहीये की मी तुम्हाला काय बोलू. तेव्हा हिम्मत काका म्हणतात, मान्य आहे, मला इतके दिवस तू मला काकाच म्हणतोय, पण मी तुझा हक्काचा मामा आहे, तू मला मामा म्हणून हाक मारायची आहे आणि मी तुला तुझ्या हक्काच्या घरी घेऊन जाणार आहे. आणि त्याहीपेक्षा एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे, ती अशी आहे की काहीही झालं तरीही आत्ता तू जो हक्क सोडलेला आहे घरावरचा, त्या घराच्या बाहेर पडलेला आहे, ती गोष्ट चुकलेली आहे ऋषिकेश. तुझ्या आईच्या आत्म्याला काय वाटेल. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला. तेव्हा हिम्मत काका सांगू लागतात की हे बघ, तू ज्या घरातून बाहेर पडलेला आहे ते घर तुझ्या आईचं आहे. तुझ्या आईला वाटणार नाही का, तू लहानाचा मोठा त्या घरात झालेला आहे, परंतु तुझ्या आईला इतकं वाईट वाटत असेल की आता तू तिथे राहत नाहीये, तर तुला एवढ्या कठीण परिस्थितीत राहावं लागत आहे. त्यामुळं मला असं वाटतंय की तू त्या घरामध्ये माघारी गेलं पाहिजे आणि तुझ्या हक्काच्या घरात माघारी जाऊन तिथे जी लोक आहेत ज्यांच्यामुळे तुला हा सगळा त्रास भोगायला लागलेला आहे, त्या लोकांना तू त्या घरातून बाहेर काढलं पाहिजे, असं हिम्मत काका सांगत असतात. तेव्हा ऋषिकेशला म्हणतात की हे बघ, त्या घरातून कोणाला बाहेर काढायचं आहे, कोणाला तिथं ठेवायचं आहे, हा सर्वस्वी अधिकार तुझा असणार आहे. त्यामुळं तुला ठरवायचं आहे की नक्की काय करायचं आहे ते. हे सगळं बोललं जात असतं आणि तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे ते घर अजूनही तुझ्या आईच्या नावावर आहे. नानासाहेबांनी ते घर दुसरं कोणाच्याही नावावरती केलेलं नाही. ऋषिकेश म्हणतो, पण अहो, त्या मृत्यूपत्रानुसार तर ते घर ऐश्वर्याच्या नावावर आहे. तेव्हा इकडे हिम्मत काका म्हणतात की अरे ऋषी, जरा विचार कर, नानासाहेब ते घर ऐश्वर्याच्या नावावर कसं करतील. तू विचार कर ना, ते घर त्यांनी कोणाच्याच नावावर आजपर्यंत केलेलं नाही, तर ते घर ऐश्वर्याच्या नावावर का करतील. आणि ऐश्वर्याचं आणि नानासाहेबांचं नातं तुला माहिती आहे ना, नानासाहेबांना ऐश्वर्या पटत होती का, मग कशावरून नानासाहेबांनी हे घर ऐश्वर्याच्या नावावर केले असं तू म्हणत आहे. हे सगळं बोलणं चालू असतं. तेव्हा मात्र इकडे ऋषिकेश म्हणतो, हो, आम्हाला दोघांनाही शंका वाटत आहे, कारण काहीही झालं तरी आम्हाला दोघांनाही असंच जाणवत आहे की यामध्ये काहीतरी गोंधळ आहे, काहीतरी असा गोंधळ आहे की ज्यामुळं त्या ऐश्वर्याने काहीतरी गोंधळ घातलेला आहे. तर इकडे हिम्मत काका म्हणतात की हे बघ ऋषिकेश, मला तुला आणखी काही गोष्टी सांगायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तुझ्या आईचं मृत्यूपत्र पूर्ण झाल्याशिवाय नानासाहेबांच्या मृत्यूपत्राला अर्थ नाही. त्यामुळं काहीही झालं तरी आत्ता जे मृत्यूपत्र वाचून दाखवलेलं आहे त्या मृत्यूपत्राला कोणताही अर्थ नाही. ते मृत्यूपत्र तेवढं व्हॅलिड होऊ शकत नाही जोपर्यंत तुझ्या आईच्या मृत्यूपत्राचं वाचन होणार नाही. आणि आणखी एक गोष्ट, त्या घराचे प्रॉपर्टी पेपर जे आहेत, कागदपत्र आहेत, ते तुला लवकरात लवकर शोधावे लागतील आणि त्यानंतरच तुला ठरवावं लागणार आहे की तू त्या घरावरती कसा ताबा मिळवायचा. माझी फक्त एकच विनंती आहे तुला, लवकरात लवकर तू आणि जानकीने त्या घराचा ताबा मिळवायचा आणि तुम्ही त्या घरामध्ये राहायला जायचं आहे. त्या घरातून बाहेर कोणाला काढायचं हा अधिकार सर्वस्वी तुमचा असेल. तिथे मी तुम्हाला तिथे मी रिस्ट्रिक्शन घालणार नाही, पण
तुम्ही दोघांनी आपल्या ओवीला घेऊन त्या घरामध्ये राहायला जायचं आहे, हे सगळं हिम्मत काका सांगत असतात. आणि त्याचवेळी इकडे जानकी म्हणते की हा देवारा नानांनी पाठवलेला आहे आणि हा देवारा आमच्या नावावर आहे. हे सांगितल्यानंतर हिम्मत काका म्हणतात, अरे त्या देवाराला लॉक आहे ना, मला नानासाहेबांनी सांगितलेलं होतं मागं, त्याच्यामध्ये काही महत्त्वाची कागदपत्र ठेवलेली आहेत. जानकी आणि ऋषिकेश म्हणतात म्हणजे? तेव्हा हिम्मत काका सांगू लागतात, हो, त्या देवाऱ्यामध्ये महत्त्वाची कागदपत्र आहेत आणि ती कागदपत्र नानासाहेबांनीच मला सांगितलेलं आहे त्यात आहेत म्हणून, जुनी कागदपत्र आहेत. तेव्हा जानकी आणि ऋषिकेश म्हणतात, काय सांगताय तुम्ही? तेव्हा हिम्मत काका सांगतात की हो. मग ऋषिकेशला ते म्हणतात, मला एवढंही माहिती आहे की नानासाहेबांनी सगळे पासवर्ड तुला सांगितलेले आहेत आणि तुला माहिती असेल की त्याचा पासवर्ड काय आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो, नानांनी आजपर्यंत ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्या प्रत्येक गोष्टीचा पासवर्ड ही माझी बर्थडेट आहे. आणि मग ऋषिकेश नानासाहेबांच्या समोरच आत्ता ते देवघराचा जे कप्पा आहे तो उघडतो, त्याच्यात जे लॉक असतं ते उघडतो आणि पाहतो तर त्याला धक्का बसतो. कारण नानासाहेबांनी जे सांगितलेलं होतं, नानासाहेबांनी जे केलेलं होतं ते त्याच्यात त्याला दिसत असतं. नानासाहेबांनी ते ठेवलेलं होतं आणि ते कपाट उघडल्यानंतर, ते लॉकर उघडल्यानंतर त्या कप्प्यामध्ये ऋषिकेशला कागदपत्र मिळतात आणि त्यामध्ये पार्वती आईचं मृत्यूपत्र असतं, नानासाहेबांचं मृत्यूपत्र असतं आणि आशीर्वाद बंगल्याची कागदपत्र असतात. आशीर्वाद बंगल्याच्या कागदपत्रामध्ये ते घर पार्वतीच्या नावावर असतं आणि त्यानंतर वारसदार म्हणून त्या बंगल्याला ऋषिकेशचं नाव दिलेलं असतं आणि त्यामुळं ते घर ऐश्वर्याच्या नावावर कधीच होऊ शकत नाही, हे ऋषिकेशला कळलेलं आहे, जानकीला कळलेलं आहे. तेव्हा हिम्मत काका म्हणतात की आता तुला ही कागदपत्र मिळालेली आहेत, आता पुढं काय करायचं, एक चांगला वकील बघ आणि त्यांच्याकडे त्यांना नोटीस पाठव, तू त्या घरावर फक्त तुझा आणि तुझा अधिकार आहे, त्यामुळं त्या घरामध्ये तूच राहायचं आहे. नानासाहेब कोणत्या तरी मजबुरीमध्ये असतील म्हणून नानासाहेबांना हे सगळं करावं लागलेलं आहे. जानकीकडे त्यांनी बोट दाखवलेलं आहे, त्यामागेही काहीतरी कारण आहे. हे सगळं ऋषिकेशला इकडे हिम्मत काका सांगत असतात आणि हिम्मत काकांनी ऋषिकेश आणि जानकी यांचा झालेला जो गैरसमज आहे तो गैरसमज दूर केलेला असतो आणि त्यांना दाखवून दिलेलं असतं की एक गोष्ट लक्षात ठेवा, काहीही झालं तरीही आत्ता कायमस्वरूपी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे काहीही झालं तरीही आता त्या घरावरती तुमचा अधिकार आहे आणि त्यामुळं त्या घरामध्ये फक्त आणि फक्त तुम्हीच राहू शकता, एवढं लक्षात ठेव. हे सगळं बोललं जात असतं आणि तेव्हा मात्र इकडे ऋषिकेशला कळलेलं आहे की आता आपल्याला आपल्या आईसाठी, आपल्या आईला न्याय मिळवून देण्यासाठी, आईच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी आपल्याला त्या घरात गेलं पाहिजे. आणि ऋषिकेश जानकीला म्हणतो की आता आपण त्या घरामध्ये जाणार आहोत. हे ऐकल्यानंतर आता जानकीलाही खूप छान वाटतं आणि मग जानकी म्हणते, बाहेरचा वकील बघण्यापेक्षा आपण सौमित्र भाऊजींना सांगूया. अवंतिका, सौमित्र भाऊजी आणि अवंतिकाचे बाबा हे तिघही खूप मोठे वकील आहेत आणि ते आपली मदत करतील. मग जानकी सौमित्राला फोन करते आणि सौमित्राला बोलवून घेते. सौमित्राला सांगते की आत्ताच्या आत्ता तुम्ही या आणि सौमित्र आलेला असतो आणि सौमित्र तिथे येतो. तेव्हा जानकी सांगते की हे घर जे आहे ते पार्वती यांच्या नावावरती होतं आणि त्यानंतर वारसदार म्हणून त्या घरावरती फक्त आणि फक्त ऋषिकेशचंच नाव आहे, तर त्या घरावरती ऐश्वर्या कोणत्या अधिकाराने राज्य करत आहे. तेव्हा सौमित्र म्हणतो, अरे दादा, ही तर खूप मोठी गोष्ट आहे, त्यामुळं काळजीच करू नको, आता हे सगळं आपल्या ताब्यात येणार आहे आणि आपण दाखवून द्यायचं आहे त्या ऐश्वर्याला. आता दाखवून देऊया आपली एकीची काय ताकद आहे ते, कारण मला नानांनीही सांगितलेलं आहे की त्या ऐश्वर्याने काय कांड केलेलं आहे ते, कारण नानांच्या डोळ्यातले अश्रू मला सांगत होते की त्या ऐश्वर्याने नानांना धमकी दिलेली आहे आणि म्हणूनच हे सगळं झालेलं आहे. हे ऐकल्यानंतर सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो तो म्हणजे इकडे सौमित्रला. आणि सौमित्र म्हणतो की मला धक्का बसण्यापेक्षाही आनंद झालेला आहे, आता आपण त्या घरात पुन्हा जायचं आहे आणि पुन्हा त्या ऐश्वर्याला तिची लायकी दाखवायची आहे. दादा, मी तुला दिलेलं वचन आहे, काहीही झालं तरी आपण पुन्हा त्या घरात जाणार आहोत आणि ऐश्वर्याला तिची चांगलीच लायकी दाखवणार आहे, असं सौमित्र म्हणत असतो. आता इकडे कागदपत्र मिळालेले आहेत आणि लवकरच एक नोटीस पडते, ती म्हणजे ऐश्वर्याला एक नोटीस मिळते आणि ऐश्वर्याला आणि सयाजीरावला खूपच मोठा धक्का बसलेला असतो आणि ऐश्वर्याला पोलिसांनी आता ताब्यात घ्यायचंही ठरवलेलं असतं, कारण तिने जे कांड केलेलं आहे त्याच्यासाठी तिला शिक्षा भोगावी लागणार असते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.